तर आज मी आलेले आहे आमच्या टेरेसवर. तर खूप पाऊस झाला आणि हे आमच्या जुन्या गाड्यांचे टायर वगैरे काय आहे. तर टेरेसवरनं आमच्या खूप अशी शेती वगैरे दिसते आणि घरं पण खूप दिसतात. तर हे बघा घरं तुम्हाला आज मी टेरेसवरचं दाखवते. तर खूप पाऊस झालेला आहे आज. तर आज हा पाऊस सगळीकडेच झालेला आहे. तर असं छान पाऊस झालेला आहे. नारळाची झाडं वगैरे सगळे भरपूर छान अशी. पहिले एकही घरं नव्हती, सगळी इकडं अशी शेती होती. फक्त आमचं इथं शेड होतं. हे सगळे नवीन घरं झालेले आहेत आत्ता. तर हे बघा इकडं सगळं असं शेतीच होती ही सगळं. पलीकडं पोल्ट्री आहे, तिकडं बाळूमामाचे मंदिर आहे त्या साईडला दत्तवाडीला. तर अशी हे घरं आहेत आणि खूप शेती वगैरे पण आहे घरांच्या भोवतीने ह्यांनी त्यांनी. पण प्लॉटिंग करून कुठं गोंठे विकून हे चाललेलं आहे. इकडं पण असं सगळीकडं आहे. तिकडं ती टिळेकरवाडी आहे आणि ही असं शेती आहे सगळं. तर हे आमच्या घराच्या मागचं आहे बघा, दिसलं का हे सगळं. हे आमच्या घराच्या मागचा परिसर आहे. तर पुढचा पण पाहूया. तर असं आहे, खूप छान वातावरण झालेलं आहे. तर चला म्हणलं एक व्हिडिओ काढा. खूप दिवसांनी मी आलेला आहे. हे 4थ्या मजल्यावर आहे, त्यामुळे मला काही येऊशी वाटत नाही सारखं. मी येत पण नाही वर टेरेसवर शक्यतो. पण आज म्हणलं चला जाऊन यावं एकदा म्हणून आले आहे. ते छान असं का बघितलं का, इकडं पण समोर अशी शेती आहे आणि हे आमचं घर आहे. हे का, हे आमचं घर आहे असं. आणि असं खूप छान वातावरण झालेलं आहे, मस्तपैकी चांगलं असं. तर मी काल कुरडईचा व्हिडिओ टाकला होता. तर कुरडया पण आहेत आपल्याकडं विकायला. माल थोडा थोडा राहिलेला आहे तो. तर मला विचारलं होतं, तर कुरडया आहे आपल्याकडं. ज्याला घ्यायची त्यांनी, माझ्याकडे फोन नंबर पण व्हिडिओमध्ये आहे. तर असं बघा खूप छान असं वातावरण झालेलं आहे. तर दादू गेला हॉटेलवर, दीदी गेली क्लासला आणि स्वयंपाक करायचा 7 वाजता. 8 वाजता जेवण करायचं आणि 8:30 वाजता तर 8:45 वाजता फिरायचं. असं मस्तपैकी मागचं वातावरण आहे. तर असं मी हे तुम्हाला दाखवलं. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा.